श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले हिडिंब वध पर्व आजपासून वाचूया. वैशंपायन म्हणाले, भीमसेनाखेरीज बाकीचे पांडव त्या रानामध्ये झोपले असता तेथून जवळच असलेल्या शाल वृक्षावर हिडिंब नावाचा एक राक्षस बसलेला होता. तो हिडिंब राक्षस क्रूर होता, नरमांस भक्षक होता, फारच दांडगा होता, अचाट पराक्रमी होता. वर्षाकालीन जलपूर्ण मेघाप्रमाणे कृष्णवर्ण होता. त्याचे डोळे पिंगट होते. त्याचा एकंदर आकार भीषण होता. बाहेर आलेल्या वेड्या वाकड्या दातांमुळे त्याचा चेहरा भयंकर दिसत होता. तो क्षुधेने व्याकुळ झालेला असल्यामुळे मांसासाठी अगदी घायकुतीला आलेला होता. त्याचे पुठ्ठे फार मोठे होते आणि पोटही तसेच अवाढव्य होते. त्याच्या दाढी मिशा लाल भडक होत्या आणि डोक्यावरचे केसही तसेच होते. एखाद्या थोराड वृक्षाप्रमाणे त्याचा गळा पोसलेला होता आणि त्याचे खांदेही भरलेले होते. त्याचे कान जनावरांच्या कानांप्रमाणे वर निमुळते होते. म्हणजेच एकंदरीत तो राक्षस विलक्षण भेसूर दिसत होता. अशा त्या उग्र, जालिम, पिंगट डोळ्यांच्या, भयंकर, भेसूर, भुकेने वखवकलेल्या आणि मांसाला चटवलेल्या राक्षसाला अवचित महापराक्रमी पांडव दिसले. तत्क्षणी रुंद जबड्याच्या त्या राक्षसाने आपले हात वर केले. डोक्यावरचे केस त्याने विस्कटून टाकले. डोके खाजवले. खूप मोठी जांभई दिली आणि पुन्हा न्याहाळून बघितले. माणसाच्या मांसाची चटक लागलेल्या त्या अक्राळ विक्राळ बलाढ्य राक्षसाला माणसाचा वास आला आणि तो आपल्या बहिणीला म्हणाला, कितीतरी दिवस ज्याची मी अतिशय आतुरतेने वाट बघत होतो, तो असे माझे मोठे आवडते भक्ष्य चालून आलेले आहे. माझ्या जिभेला किती पाणी सुटले आहे म्हणून सांगू. या जिभेने माझ्या आनंदाला उधाण आणले आहे. आता आत घुसल्याबरोबर कमालीच्या असह्य होणाऱ्या या माझ्या 8 सुळ्यांची धारदार टोके यांच्या शरीरातल्या लिबलिबीत मांसात मी घुसवीन. त्यांच्या नरडीला नख लावीन, शिरा तोडीन आणि फेस आणलेले अगदी ताजे गरम रक्त आकंठ पिऊन टाकीन. जा, या रानात झोपलेली ही माणसे कोण आहेत याची माहिती काढून ये. माणसांचा उग्र दर्प माझ्या कानात अगदी दरवळून राहिला आहे. या सगळ्या माणसांना अगोदर मारून टाक आणि माझ्याजवळ घेऊन ये. ही माणसे आपल्या मुलखात झोपली आहेत. यांच्यापासून तुला कसलेही भय नाही. यांच्या मांसाचे आपण लचके तोडू आणि त्यावर आपण एकत्र बसून मनसोक्त ताव मारू. मी सांगितले त्याप्रमाणे ताबडतोब कर. या माणसांचे मांस यथेच्छ खाल्ल्यावर आपण दोघे टाळ्या वाजवून बरोबर नाचू, फेर धरून खूप नाचू. हिडिंब राक्षस असे म्हणाल्यावर आपल्या भावाच्या बोलण्याने हिडिंबा राक्षसी तेथून झपाट्याने निघाली आणि पांडव जेथे झोपले होते तेथे गेली. आणि तिने तेथे जाताच कुंती आणि पांडव झोपलेले तिच्या नजरेला पडले. अजिंक्य भीमसेन मात्र जागत बसलेला तिच्या दृष्टीस पडला. शालवृक्षाच्या फोफावलेल्या घुमाऱ्याप्रमाणे सरळसोट असलेल्या आणि अखिल जगतात
अप्रतिम देखण्या असलेल्या भीमसेनाकडे पाहताच त्या हिडिंबा राक्षसीचे मन एकदम त्याच्यावर जडून गेले. अजानुबाहू सिंहाप्रमाणे धष्टपुष्ट खांदे असलेला, अतिशय तेजपुंज शंखाप्रमाणे नितळ कंठ असलेला, कमळाप्रमाणे डोळे असलेला हा तरणा बांड पुरुष मला अगदी शोभेल असाच वर आहे. माझ्या भावाने मला जे क्रूर काम करायला सांगितले आहे ते मी काय वाटेल ते झाले तरी नाहीच करणार. बायकांच्या दृष्टीने पतीवरील प्रेम अतिशय प्रभावी असते. पतिप्रेमापुढे भावावरच्या प्रेमाचा काय पाड. या माणसांना मी जर मारून टाकले तर माझी आणि माझ्या भावाची एक पळभर चंगळ होईल, पण मी त्यांना मारले नाही तर मी मात्र जन्मभर अक्षय सुखात नांदेन, असे ती हिडिंबा राक्षसी आपल्या मनाशी म्हणाली. इच्छेप्रमाणे रूप धारण करू शकणाऱ्या त्या हिडिंबा राक्षसीने सौंदर्यवती स्त्रीचे रूप धारण केले आणि ती चोरपावलांनी महाबाहू भीमसेनाजवळ गेली. दिव्य अलंकारांनी नटलेली ती लावण्य लतिका लाजत मुरडत किंचित स्मित करून भीमसेनाला म्हणाली, हे पुरुष श्रेष्ठा, तू कुठून इथे आलास आणि तू आहेस तरी कोण? देवांप्रमाणे रूप असलेले जमिनीवर झोपलेले हे पुरुष कोण आहेत? आपल्याच राहत्या घरात झोपावे त्याप्रमाणे तुमच्यापेक्षा वयाने मोठी दिसणारी ही सुकुमार सुंदर स्त्री या वनात येऊन अगदी निर्धास्तपणे झोपली आहे. ही तुझी कोण आहे? या निबिड अरण्यात राक्षसांची वस्ती आहे आणि येथे हिडिंब नावाचा क्रूरकर्म राक्षस राहतो हे या स्त्रीला माहीत असलेले दिसत नाही. या हिडिंब राक्षसाने म्हणजेच माझ्या भावाने दुष्टबुद्धीने मला इथे पाठवले आहे. देवांप्रमाणे सुंदर असलेल्या पुरुषांनो, तो हिडिंब राक्षस तुमच्या मांसाचे लचके तोडण्याच्या विचारात आहे. देवपुत्राप्रमाणे कांतिमान असलेल्या तुला पाहिल्यावर आता मला दुसरा कोणताही भ्रतार नको. मी जे बोलत आहे ते अगदी सत्य आहे. मी आता जे बोलले ते नीट ध्यानात घेऊन माझ्याशी चांगल्या रीतीने वाग. मदनाने माझे मन व्याकुळ झाले आहे आणि माझे सर्व अंग तप्त झाले आहे. माझा स्वीकार कर. नरमांस खाणाऱ्या या राक्षसापासून मी तुला वाचवीन. आपण डोंगरावरील दुर्गम घळीमध्ये राहू. तू माझा भ्रतार हो. मी अंतरिक्षात संचार करू शकते आणि इच्छेला येईल त्याप्रमाणे कुठेही संचार करू शकते. माझ्याबरोबर तूही स्वैर संचार कर आणि निरनिराळ्या ठिकाणी माझ्या उत्कट प्रीतीची जोड मिळव. भीमसेन म्हणाला, अगं राक्षसी, माझी आई, वडील भाऊ आणि धाकटे भाऊ येथे शांतपणे गाढ झोपलेले आहेत. ज्याच्या अंगात सामर्थ्य आहे असा माझ्यासारखा कोणता पुरुष त्यांना सोडून जाईल? या माझ्या भावांना आणि आईला राक्षसाच्या जबड्यात लोटून कोणता पुरुष कामवासनेला बळी पडून निघून जाईल? विशेषतः माझ्यासारखा पुरुष जाईल हे शक्य तरी कसे आहे? हिडिंबा म्हणाली, तुला जे हवे असेल ते करावयास मी सज्ज आहे. झोपलेल्या या साऱ्यांना उठव. त्या नरभक्षक राक्षसाच्या तावडीतून मी तुम्हाला सोडवीन हे शपथेवर सांगते. भीमसेन म्हणाला, अगं राक्षसी, या रानात गाढ झोपलेल्या माझ्या भावांना आणि आईला केवळ तुझ्या दुष्ट भावाच्या धास्तीने मी मुळीच उठवणार नाही. सुलोचने, तू तुझ्या भावाला घाबरली असशील, पण माझ्या पराक्रमाचा तडाखा सहन करण्याची या राक्षसाची प्राज्ञा नाही. मग माणसांची, गंधर्वांची आणि यक्षांची भाषाच काढू नकोस. बये, तुला वाटेल तर इथून निघून जा, वाटेल तर इथेच थांब. जसे तुला वाटेल तसे कर, अथवा हे सुंदरी तुझ्या त्या नरभक्षक भावालाच माझ्याकडे धाडून दे. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया.
माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.